आपल्याला काय करायचं, जो वेस्ट मटेरियल आपला जो काडी कचरा आहे याच्यामध्ये आपले झाडांच्या काड्या असतील किंवा पालापाचोळा किंवा गवत किंवा आपले जे जुनं झालेले लाकडं असतील असे यामध्ये भरायचं. सुरुवातीला काय करायचं, आपला जो कचरा आहे मग आपण हे ड्रममध्ये सर्व भरून घेऊ. बायोचार करण्याच्या दोन पद्धती, एक आपण खड्डा पद्धती घेतो. यामध्ये आपण शेतामध्ये व्ही आकाराचा खड्डा खोदायचा आणि त्यामध्ये आपला जो काडी कचरा आहे तो टाकायचा आणि त्याच्या खड्डा पद्धतीमध्ये घेतल्यास काय करतो, आपण जो कचरा टाकला त्याला पेटवून घ्यायचा आणि हळूहळू थोड्यावरून कचरा टाकत जायचा. त्यामुळे काय होईल, तिथं ऑक्सिजनची कमतरता कमी होईल आणि जो आपण जो कचरा टाकलेला आहे हा पूर्ण तिची राख होईल असं जवळ जायचं नाही किंवा अर्धवट जर किंवा आपला कोळसा तयार होईल अशा पद्धतीनं करायचा. आणि जी दुसरी सोपी पद्धत म्हणजे आपल्याकडे ड्रम पद्धत. सर्वांकडे काय लोखंडी ड्रम असतात. यामध्ये करताना आपला जो वेस्ट मटेरियल आहे काडी कचरा याच्यामध्ये आपले जे नारळाचे उरलेले असतील किंवा झाडांच्या काड्या असतील वाळलेल्या त्या टाकायच्या. आणि ह्या पद्धतीमध्ये आपण अगोदर पूर्ण ड्रम भरून घेतो. पण खड्डा पद्धतीमध्ये तसं न करता आपण एक एक थर भरून सुरुवातीला त्याला पेटवून घेतो. यामध्ये आपण पूर्ण कचरा भरून घेतल्यानंतर आपण याला पेटवणार आहे. आणि यामुळं पेटवल्यानंतर काय करतो, आपण जे याच्यावरती लोखंडी झाकण असतात ते ठेवणार आहे. त्यामुळं काय होतं की त्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता कमी होते आणि जो आतमधला आपण जे कचरा टाकलेला त्यामध्ये तो पूर्णतः जळणार नाही, म्हणजे कमी हे होईल, कोळसा तयार होईल अशा पद्धतीने आपण ठेवतो. खाली जरा राख होता कामाचा 75% कोळसा झाला. हे असं ठेवल्यामुळे म्हणजे ऑक्सिजन त्यांना भेटत नाही, ते पूर्ण जळत नाही, त्यामुळे त्याचा कोळसा तयार होतो. जर पूर्ण जर झालं